चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नाशिक मनपा भरती 2025 ही आलेली आहे अग्निशामक। याच्यासाठी ही पद भरती आहे अग्निशामक या क्षेत्रामध्ये। नाशिक सारख्या मोठ्या सिटीमध्ये खूप मोठमोठ्या बिल्डिंग असल्यामुळे अग्निशामक दलाची भरती करणे हे खूप महत्त्वाचे आहे। याच्यासाठी किती पदाची जाहिरात आलेली आहे 286 पदाची जाहिरात आलेली आहे। तब्बल 1994 नंतरची ही पहिलीच भरती होणार आहे। 31 वर्षानंतर तब्बल ही महाराष्ट्र शासनाने हिरवा कंदील हा दिलेला आहे यासाठी म्हणून ही पद भरती निघालेली आहे। तर मग याची जाहिरात कधी येणार, परीक्षा कधी होणार, वयोमर्यादा काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तब्बल 31 वर्षानंतर अग्निशामक दलाच्या 286 पदाची ही पद भरती होणार आहे। तर मग पदे कोणती कोणती असणार आहे? स्टेशन ऑफिसर याची किती पदे आहेत? तीन पदे आहेत। सब ऑफिसरची किती येतात? 9 पदे आहेत। चालक व यंत्रचालक यांची किती? 36 पदे आहेत। आणि फायरमनचे एकूण किती पदे आहेत? 198 असे हे पदे आहेत। सगळं मिळून 246 अशी ही पदे आहेत। राज्य शासनाने ही पदासाठी मंजुरी ही दिलेली आहे। तर यासाठी मग वयोमर्यादा काय लागणार आहे किंवा पात्रता काय असणार आहे यांची फॉर्म भरणाऱ्यांची? तर मग या पात्रता काय असणार आहे? 10वी पास अग्निशामक चालकासाठी मराठी विषय येणं महत्त्वाचं, म्हणजे मराठी भाषा बोलता येणं महत्त्वाचं। उंची काय लागणार आहे त्यांना? 1.65 सेमी अशी लागणार आहे। चालकाला वाहक चालक यंत्र चालकाला काय लागणार आहे की 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा गाडी चालवण्याचा असणे आवश्यक आहे। आणि त्यांची सॅलरी काय असणार आहे? यस 8 नुसार ही सॅलरी असणार आहे। 25,500 असे हे सॅलरी असणार आहे। तर मग 25,500 ते 81,100 पर्यंत अशी ही त्यांची सॅलरी असणार आहे। तर अग्निशामक यांचे जागासाठी यांचं S13 नुसार ही पगार असणार आहे। 35,400 ते 1,12,400 पर्यंत अशी ही पगार असणार आहे। आणि अग्निशामक साठी काय असणार आहे? S7 वेतन श्रेणी लागू आहे। तर 21,700 ते 69,100 अशा पद्धतीची ही पगार असणार आहे। असे हे खूप महत्त्वाचे नाशिक मनपा भरती 2025 ची ही पदे आहेत। पात्रता जास्त काही लागणार नाही, कारण जे कोणी अग्निशामक मध्ये चालक यंत्रशामक त्याच्यामध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांना फक्त 10वी पासच लागणार आहे। आणि एक्झाम पॅटर्न कोण घेणार आहे? पहिली लेखी स्वरूपामध्ये ही एक्झाम होणार आहे। नंतर मराठीसाठी 2 प्रश्नाला एका प्रश्नाला 2 गुण हे अशी पद्धत असणार आहे। याच्यामध्ये जीके ट्रिक्स, बुद्धिमत्ता, रिझनिंग याच्यावर मराठी, इंग्रजी, बेसिक मॅथ याच्यावर असे प्रश्न हे विचारले जाणार आहे। तर खूप महत्त्वाची अशी ही अपडेट आहे। परीक्षा ही TCS कंपनी घेणार आहे, म्हणजे ज्या काही TCS च्या अगोदरच्या पेपर नुसार झालेल्या त्याच्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर मग नाशिक शहर ही भरती कशामुळे निघालेली आहे? 25 लाख पेक्षाही जास्त ही लोकसंख्या तिथं आहे। तर रिक्त पदे एकूण त्याच्यामध्ये अग्निशामक दलामध्ये किती रिक्त पदे आहेत? 428 असे रिक्त पद आहेत। मग एकदमच एवढी भरती निघणार नाही, त्याच्यासाठी सरकारनं लवकरात लवकर 286 पदाची तरी भरती करण्यात यावी। कारण अगोदरचे जे कर्मचारी होते ते त्यांचे 1994 पासून ही भरती झालेलीच नाही, त्याच्यामुळे मग त्यांची एज खूप झालेली आहे। वयामानाप्रमाणे त्यांना लवकरात लवकर काम करण्यासाठी जाता येत नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही भरती लवकरात लवकर होणार आहे। जे कोणी एक्झामची तयारी करत आहे त्यांनी लवकरात लवकर ह्या परीक्षेसाठी